मित्रांनो, आज आहे चैत्र पौर्णिमा, हनुमान जन्मोत्सव. नाशिक या ठिकाणी आपण आलेलो आहोत अंजनेरी पर्वतावर. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे अंजनेरी या ठिकाणी. या ठिकाणी आपण बघू शकता साक्षात अंजनी माता आहे. अंजनी मातांनी याच ठिकाणी भगवान हनुमंतांना या ठिकाणी जन्म दिला होता. आपण बघू शकता ही आहे पवित्र गुफा अंजनेरीची. जय हनुमान, जय श्रीराम. पवन सुत हनुमान की, सियावर रामचंद्र की. ही आहे आतमधली गुफा आणि या ठिकाणी हनुमंतांच्या लीला विविध आपण बघू शकतो. प्राचीन काळामध्येही अशा पद्धतीच्या गुफा होत्या. या ठिकाणी आपण बघू शकता हे आहे कातळात कोरलेलं हे शिल्पकाम. अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी मूर्तिकाम आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आज हनुमंतांच्या दर्शनासाठी लागलेली ही भाविकांची रीघ आणि बाहेर असणारे हे ठिकाण, अत्यंत सुंदर ठिकाण या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्यांचे जे भक्त आहेत वानरराज हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतात. बघू शकता आपण या त्यांच्या मरकट लीला आणि पाण्यासाठी चाललेली तगमग. या ठिकाणी अन्य साथीदारही आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे अंजनेरी च्या पवित्र दिवशी आपण हनुमंतरायांना भेटायला. या ठिकाणी अंजनेरी पर्वतावर आपण बघतोय या आजीला. आजी, तुम्ही कुठून आलेला आहे? येळ्याहून. आजी, तुमचं वय किती आहे? तुमचं 60 आणि आजी तुमचं 70. बरं, एवढ्या वरती एवढ्या उन्हाचं दुपारी 3 वाजता तुम्ही आलेले आहे. तुम्हाला दम नाही लागला? बर बर बर. कोण कोण आलंय सोबत तुमच्या? बर. हा. दरवर्षी येत्या? या वर्षीच आले. कसं वाटलं वरती येऊन? अंजनी माताचं दर्शन घेतलं का तुम्ही खाली? या खाली आपण या ठिकाणी बघताय ना, या ठिकाणी अंजनी माताच्या गुफा आहे. या ठिकाणी हनुमंतरायांना त्यांनी त्या ठिकाणी जन्म दिलेला होता. त्या ठिकाणी आपण अवश्य जा. वरती हनुमंतरायाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी भेट द्या. आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर हनुमंतराया उदंड शक्ती देव आणि चांगलं आरोग्य देव हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. जय हनुमान. किती वर्षाचा आहे हा? 2.5. काय नाव बाळा तुझं? काय नाव आहे? बघू शकता आता आहे हनुमान जयंती आणि 2-2.5 वर्षाचं हे बालक अंजनेरी पर्वत चालून चालतंय. आपले माणसांना ऊन लागतं, फॅन लागतो, एसी लागते, मात्र दुपारमध्ये या बालकाला ही ऊर्जा कुठून येते कोणास ठाऊक.